तर आपल्या बंगल्याचं जसं 50% काम पूर्ण झालं तसं लगेच त्याच्यावरती आपण गणपतीचं चित्रीकरण केलं. तर रामकृष्ण हरी मंडळी, आमच्या जुन्या घरांनी आहे ना आमची लई साथ दिली, कारण की आमचं अख्खं बालपण आणि आमच्या पप्पाचं अख्खं तरुणपण त्याच घरात गेलं. पण काळानुसार जसा माणूस कमकुवत होत जातो तसंच आमचं घर पण कमकुवत होत चाललं होतं. त्याच्यात त्याचं वास आणि कौलं खराब होत चालली होती. ती जर दर पावसाळ्याच्या आधी बदलली नाही तर घर गाळायचं. आणि म्हणूनच ह्या जुन्या घरातल्या सगळ्या आठवणी सोबत घेऊन ह्या घराला सोडायची आणि नवीन घर बांधायची वेळ आलती. मग त्याच्याच सगळ्यात आधी बंगल्याचा पाया झाला, मग पहिला स्लॅब, मग दुसरा स्लॅब. जसं आपलं घरातलं बारका बाळ आपल्या पुढे मोठं होतं आणि आपण बघतो ना, तसंच घर पूर्ण होतं आणि मी बघत होतो. आणि घरातल्या पिल्लांना सिमेंट आणि कच्ची मध्ये खेळतानी ह्या सगळ्यात कधी एवढं अख्खं बांधकाम पूर्ण झालं आणि बंगला आता आयर मिटेवालाय ते कळलंच नाही. असं वाटतंय कालच जेसीबीने पाया घेतला होता आणि आज एवढं अख्खं बांधकाम पूर्ण झालंय, कारण की आपल्या स्वप्नातलं घर आता पूर्ण व्हायला लागलंय आणि आज त्याच्यावरती गणपतीचं चित्रीकरण केलं. आणि लवकरच ह्या घराचं बांधकाम पण पूर्ण होईल आणि जशा जुन्या घरात आपण आठवणी बनवल्या होत्या तसंच ह्या घरात पण आपण नवीन नवीन आठवणी बनवीन. मग तुमच्या पण स्वप्नातलं घर पूर्ण झालंय का नाही, किंवा तुमच्या पण स्वप्नात असं घर बांधायचं आहे का नाही, ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला फॉलो करा की राव. रामकृष्ण हरी.